मी उद्या घेतोय पुन्हा त्याच्यावर बोलतो. सोमनाथ सूर्यवंशीचं जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये झारखंडचं एक मॅटर गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला असं सांगण्यात आलेलं आहे की नियमावली तयार केलं जाईल. दुसरं जे आहे झारखंडमध्येच रांचीमधलं म्हणतं झारखंड आहे, त्याच्यामध्ये तिथल्या चीफ जस्टिसनी लॉर्डशिप सोनक आणि हे आहेत त्यांनी याच कस्टोडियल डेथच्या ह्याच्यामध्ये एक निकाल दिला आणि त्यांनी तिथली एक गाईडलाईन निर्माण केली. आजची जी प्रोसिडिंग झाली त्या प्रोसिडिंग्समध्ये जे SITचे प्रमुख आहेत त्यांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि इथली प्रोसिडिंग आता तपासून कोर्ट ह्याच्यावरती अजून काय तपास झाला पाहिजे काही न झाला पाहिजे कारण का मागचं बेंच जे होतं त्यांनी असणारं सोमनाथच्या आईला तपासाचं काय काय झालं त्याचे असणारं विवरण द्यावं ते काही देण्यात आलेलं नाही. आणि म्हणून आम्हाला जी काही उडत माहिती आली होती की त्याच्यामध्ये 25 पोलीस कॉन्स्टेबलरी जी आहे त्यांनी सोमनाथला मारलेला आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा आज असणारा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला की हे जर 25 जण होते तर या 25 जणांना कोणी मारण्याचा अधिकार कोणी मारण्याचं सांगितलं या संदर्भातलं SITने चौकशी केलेली आहे का. तर कोर्टात म्हटलं पुढच्या वेळेस ती येणार आहे त्यावेळेस आपण त्यांना विचारू. 3 आठवड्यांनी सांगितलेली. ISI आणि पाकिस्तान याच्यासोबत आपलं कशाही प्रकारचं डायलॉग नाही असं पंतप्रधान सांगतात आणि आपण दुसऱ्या बाजूला म्हणतात की ते चर्चा करतायत. म्हणजे नेमकं काय चर्चा करत असतील त्याबाबत? ISI आणि RSS ह्या जुळव्या बहिणी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. किंवा ह्या दोघांची असणारा पैदाशी म्हणजे उर्दू शब्द वापरायचा असेल तर हे ब्रिटिशांनी केलेली आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की RSS हे भारतामध्ये रजिस्टर्ड नाही पण अमेरिकेत रजिस्टर्ड आहे. आता तुम्ही निर्णय घ्यायचा तो. लोकांनी ओपिनियन करायचं आहे ते. शिवसेना पक्ष ह्याच विषयावरती बोललेलं अधिक बरं राहील. यांच्यामध्ये काय चर्चा चालू असावी तुम्ही जे 4 मुद्दे सांगितले ते आम्हाला कळले नाही. फक्त 4 मुद्द्यांवरती चर्चा झाली एवढंच फक्त आम्हाला कळते. म्हणून आम्ही असं मोहन भागवतांना विचारतोय किंवा हे 4 मुद्दे कुठले हे तर आम्हाला सांगा. म्हणजे देशातलं राजकारण ठरवायचं साठलोट या दोघांमध्ये आहे. तिथली परिस्थिती वाईट झाली तर आपल्याला तिथे दंगल दिसते, इथली परिस्थिती वाईट झाली तर इथली दंगल. ते दंगलीचं राजकारण आहे. लोकांनी ठरवलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की तुम्ही कशासाठी भेटलात. एका बाजूला तुम्ही म्हणताय की आम्ही पाकिस्तानला धडा शिकवणार, पुलवामा सारख्या असणाऱ्या घटनेचा आम्ही असणारा बदला घेणार, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही यांना काय भेटताय. भेटायला माझी हरकत नाही पण कशासाठी भेटताय, तुमची चर्चा काय झाली ही भारतीय जनतेला कळण्याचा अधिकार त्यांचा आहे.
आणि मग भारतीय जनता ठरवेल की तुमचं भेटणं योग्य होतं की अयोग्य होतं. त्याच्यामध्ये फक्त एकटे राम माधवच होते का बाकी कोणी असणार? ते बरेच असतील नसतील आम्हाला माहित नाही, पण राम माधव यांचं आम्हाला अधिकृतरित्याने माहिती आहे म्हणून आम्ही त्यांचं नाव घेतलं. उरलेल्यांचं अधिकृत रीतीची माहिती नसल्यामुळे आम्ही असं त्यांची नावं घेत नाही. आणि होते की नव्हते ही माहिती नाही. हा खुलासा मोहन भागवतांनी करावा का पंतप्रधानांनी करावा? हा खुलासा पंतप्रधानांनी केला पाहिजे आणि मोहन भागवतांनी केला पाहिजे. कोण आहे राम माधव? संघटनेचे प्रमुख RSS ही जी संघटना आहे त्याचे प्रमुख मोहन भागवत आहे. राम माधव या संघटनेचे एक प्रवक्ता आहेत. नरेंद्र मोदी कोण आहेत? तर या देशाचे पंतप्रधान आहेत. त्याच सर्वस्वी आहेत. त्यांच्याच इशाऱ्यावरती इथली असतात ती अख्खी फॉरेन पॉलिसी चालते. तेव्हा त्या हा मोदींच्याच भाग होता का की त्यांनी असणारा कोलंबोला जाऊन ISIच्या प्रमुखाला भेटलं पाहिजे आणि RSSला त्यांनी सांगितलं आणि RSSने राम माधव यांची निवड केली. काय आहे ते सांगावं ना. अंधारात कशासाठी? पाठीमागे जरा आवाज ह्याच्यामध्ये कॅच होतोय. जे आहेत त्यांनी बसून घ्या, नाही तर बाजूच्या हॉलमध्ये बसून घ्या. लोकांना जागृत करत जाणार. लोक जोपर्यंत जागृत होत नाहीत, मी जसं म्हणालो की मंदिरं, मस्जिद, देवळं, गुरुद्वारा याच्यातून बाहेर पडत नाही आणि जगण्याच्या प्रश्नावरती जोपर्यंत लोक उठत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. शेवटी ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये आवाज उठवणं आणि लोकांना जागृत करणं हा नियमाला धरून तुम्हाला अधिकार आहे, ते आम्ही करणार. तुम्ही वकीलही आहे. याला देशद्रोह म्हणता येईल जर अशी भेट झाली असेल आणि 4 मुद्द्यावरती तुम्ही जर खुलासा केला नाहीत तर अंधारामध्ये तुम्ही काळंबोरं काहीतरी केले हा आरोप त्यांच्यावरती होणार. मी इथल्या असणाऱ्या इंटेलेक्च्युअल क्लास जो आहे त्यांनी ठरवलं पाहिजे की हे देशाच्या हिताचं आहे की देशाच्या विरोधात आहे. ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये मतदाराचा आवाज हा सगळ्यात मोठा आवाज आहे. एका साईडला या सरकारला विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायला वेळ नाही, पण पाकिस्तान बरोबर चर्चा करायला वेळ आहे. विरोधी पक्ष काँग्रेस जो मुख्य आहे तो का शांत आहे? या तुम्ही त्यांना विचारा. ते साध्या ते मल्लिकार्जुन खरगे सरांच्या यांचा जो अपमान झाला आहे त्याच्यासाठी सुद्धा उतरलेले नाहीत रस्त्यावर. जी चूक गांधीजींच्या काळात झाली ती चूक हेही गांधी करतायत असं वाटतं. मी आता एवढंच म्हणेन की काँग्रेसने स्वतःच्या ऑफिसला आता टाळं लावायची वेळ आलेली आहे. महात्मा गांधीचा जो सल्ला आहे तो त्यांनी मान्य करावा. सर ISIचे कोणाशी भेट झाली? सांगितलं ना, पटौडी. का राजा पटौडी एका काळचे ISIचे चीफ होते. आधी हे पटौडी आपल्या पटौडीच्या नातेवाईक आहेत.
तेव्हा भारतामध्ये माहिती गोळा करायला फार वेळ लागत नाही.